महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा उत्तर महाराष्ट्रातून निवडून येतील। आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक चांगला रेट हा आमचाच राहील। आता निवडणुका आहेत, तुमचा पक्ष कसा, तुमचा मी परत सांगेल की तुमचा डबक्यासारखा आहे, तुम्ही डबक्यातले आहोत, आमचा समुद्र आहे, आम्ही अख्ख्या देशामध्ये आहोत। तुमचे 7 खासदार आहेत, आमचे 240 खासदार आहेत, आम्ही 302 मागच्या वेळेला होतो, पण आम्ही नुसता आमच्या केंद्रातून नेते आले की हे का आले, हे का घाबरले, यांच्या पायाखालची वाळू घसरली असं समजण्याचं कारण नाही। नेमक्या सूचना दिलेल्या आहेत उत्तर महाराष्ट्रात। माननीय अमितजी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळी नागपूरचा दौरा होता, नाशिकला झाला, यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला ते जात आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये त्यांचा दौरा त्या ठिकाणी आहे। साहजिक आहे, विधानसभा निवडणुका समोर आहेत, त्यानिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याच्या दृष्टीने हे मार्गदर्शन करण्यासाठी माननीय अमितजी या सभा घेत आहेत। आणि आजची नाशिकची सभा आपण बघितली असेल, अतिशय जल्लोषात कार्यकर्ते होते, जोशामध्ये कार्यकर्ते होते आणि नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा 5 जिल्ह्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते। काय कानमंत्र दिला अमित शहा? कानमंत्रने जो काही दिला तो सगळा माईकवरून त्या स्पीकरवरून दिलेला आहे, त्यामुळे कोणाच्या कानात काही सांगितलेलं नाही। विधानसभेची तयारी, विधानसभेला मला वाटतं की उत्तर महाराष्ट्र असा भाग आहे का सर्वात जास्त सीट देणारा जिल्हा आहे, विभाग आहे, आणि म्हणून याच्यामध्ये जळगाव पण आहे, त्यामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, मी पुन्हा सांग नगर, आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा उत्तर महाराष्ट्रातून निवडून येतील। आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक चांगला रेट हा आमचाच राहील। गंभीर टीका केली आहे, काही बाजार बोलगे इथे आले होते, आम्हाला संपवण्याची भाषा करून गेले, अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। मला वाटतं आता त्यांनी पण आपली स्वतःची पात्रता, आपण कोणावर बोलतोय, मला वाटतं ते जरा एकदा ओळखलं पाहिजे। नाही तर मला बोलायचं नाही या विषयावर, पण मी असं बोलत नाही कधी, पण आमच्या नेत्यांवर बाजार भोंगे, कुठे काही मग कुठले तरी नाव देऊन, कुठेतरी मुस्लिम बंडखोराचं नाव देऊन ते त्या ठिकाणी बोलतात, पूर्व इतिहासाचे दाखले देऊन। मला वाटतं उद्धवजी एक सुसंस्कृत नेते आहेत, म्हणजे होते असं मी म्हणेल, कारण आजकाल ते जे बोलत आहेत फार लेवल सोडून बोलत आहेत, जे बोलायला नको ते बोलत आहेत, आणि म्हणून मला वाटतं कालचं स्टेटमेंट त्यांचं असंच आहे। आता निवडणुका आहेत, तुमचा पक्ष कसा, तुमचा मी परत सांगेल की तुमचा डबक्यासारखा आहे, तुम्ही डबक्यातले आहोत, आमचा समुद्र आहे, आम्ही अख्ख्या देशामध्ये आहोत। तुमचे 7 खासदार आहेत, आमचे 240 खासदार आहेत, आम्ही 302 मागच्या वेळेला होतो, पण आम्ही नुसता आमच्या केंद्रातून नेते आले की हे का आले, हे का घाबरले, यांच्या पायाखालची वाळू घसरली असं समजण्याचं कारण नाही। मी पुन्हा सांगेल की अटलजींच्या काळापासून, सुरुवातीपासून आपण बघतायत इथे निवडणुका असल्या की अटलजीसुद्धा या ठिकाणी भाषणं द्यायचे, मोठ्या मोठ्या सभा त्यांच्या व्हायच्या, आणि आमचं कामच आहे का आम्ही दिल्लीमध्ये फक्त आमच्या नेत्यांनी बसून राहायचं आणि तिथून फोनवर बोलायचं, असं नाही आहे। तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये जसे घरात बसून राहिलात तसं आमचं काम नाही, आम्ही फील्डवरचे कार्यकर्ते आहोत। आणि म्हणून आमचे पंतप्रधान असतील, मोदीजी असतील, का अमितभाई असतील, का नड्डाजी असतील, हे फील्डवर येणार आहेत, पण यांच्या पोटामध्ये का दुखायला लागलं एवढं, ते इथे आले म्हणून आम्हाला संबोधन करायला, हे मला कळत नाही। त्या एन्काउंटर नंतर मुंबईत आता होर्डिंग लागलेत, देवाभाऊचा न्याय, एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते होर्डिंग लावत आहे की एकनाथ शिंदेचा न्याय, त्यामुळे श्रेयवाद आता रंगताना पाहायला मिळतोय मुंबईमध्ये कार्यकर्त्यांमध्ये। नाही, मला वाटतं याच्यामध्ये काही श्रेय घ्यायचं काही कोणाचं असं कारण नाही, कारण त्यांनी जी चूक केली, त्यांनी पोलिसांवर फायरिंग केली, त्यामुळे त्याच्यावर प्रति फायरिंग त्याला करावी लागली, आणि त्याच्यामध्ये हा शिंदे मृत्युमुखी पडलेला आहे। त्यामुळे हे काही युद्ध नव्हतं की कोणी जिंकलेलं आहे म्हणून, पण या संदर्भामध्ये जी घटना घडली, ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांवर वार केला किंवा फायरिंग केलं आणि त्यात तो गेला, त्यामुळे अख्खा महाराष्ट्र खरं म्हणजे सर्वादूर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदच आहे। सर्वांना त्या संदर्भामध्ये कोणाची नाराजी नाही, पण आमचे राजकीय मित्र जे आमचे विरोधक आहेत त्यांना वाटतं, मी पुन्हा सांगेल की त्यांना तर असं झालेलं की आपल्या घरामध्येच काही कोणी मेलं आहे की काय, अशा पद्धतीने ते वागत आहेत। मला वाटतं की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेला फाशी द्या, सरकार काय करतं आहे, कायदा सुव्यवस्था कुठे, फाशी द्या म्हणून मोडणारे आता तोंड जोडत आहेत की याला कसं मारलं म्हणून, त्याच्यामध्ये घातपात झाला आहे, आता तो त्याच्या कर्तृत्वाने कुकर्माने मेला, त्यांनी पोलिसावर फायरिंग केलं म्हणून तो गेला, पण जणू काही सरकारनेच त्याला मारला आहे, पोलिसांनीच त्याला हून मारलेला आहे, त्याचं एन्काउंटर केलं आहे असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत। मला वाटतं की ते त्यांनी करू नये, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या पाठीमागे कोणी राहणार नाही, आणि मला तर वाटतं ते मला असं वाटतं की ते गेले असतील त्याच्या घरी भेटायला, सांत्वन करायचं त्याच्या घरी, मला असंही वाटतं खरं म्हणजे। उद्धव ठाकरे यांनी